श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम छान विषयावरती म्हणजे जो की अत्यंत सगळ्यांचा खूप आवडता विषय आहे, गुरुचरित्र पारायण याच विषयी बोलणार आहोत. पण गुरुचरित्र पारायण हे साप्ताहिक पारायण केले जातात. कोणी 3 दिवसाचं करतं आणि राष्ट्रसेवेसाठी एकही दिवसाचं पारायण होतं. पण आज आपण बोलणार आहोत की नित्यसेवा गुरुचरित्र पारायण हे नित्यसेवेमध्ये केल्या जातं का? मला बरेचसे प्रश्न आले की ताई आम्ही नित्यसेवेमध्ये गुरुचरित्र पारायण करू शकतो का? तर हो, अगदी करू शकता. कारण की आपल्याला माहिती आहे गुरुचरित्र पारायणाचे लाभच एवढे आहे आणि गुरुचरित्र पारायण जे आहे ते अतिशय शीघ्र फलदायी व्रत आहे. ज्यांना संतान प्राप्ती, विवाह योग, कुठल्याही समस्या असो, ज्यांच्या ते समस्या सुटत नाहीये, किंवा मग आयुष्यामध्ये भरपूर अडचणी आहे, कोणतेच कामे मार्गी लागत नाहीये, भरपूर अडथळे आहेत, त्यांनी काय करावं? तर सगळ्यांसाठी अतिशय सोपा उपाय आहे आणि प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाहीये, ते नियम पाळणं शक्य नाहीये. आणि असं होतं काही काही गोष्टी अशा होत्या की ताई घरचे अलाव करत नाही, म्हणजे मांसाहार करतात, आम्ही पारायण करू शकत नाही, आमच्या घरामध्ये हे करणं वर्ज्य आहे, किंवा काही ठिकाणी स्त्रियांना गुरुचरित्र पारायण करू दिलं जात नाही. अशा वेळी तुम्ही काय करू शकता? ज्यांना गुरुचरित्र पारायण साप्ताहिक पारायणाचे नियम पाळता येत नाही, तर पण अशांना गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याची खूप इच्छा आहे, अशांसाठी आज मी एक छान अशी सेवा घेऊन आली आहे, जी की अत्यंत प्रभावी सेवा आहे. आणि मेन म्हणजे गुरुचरित्र ग्रंथात आपल्याला काय दिलं आहे नेमकी हे समजवण्यासाठी सोपं आहे. आता आपण साप्ताहिक पारायण करतो तेव्हा कसं होतं की 7 दिवसाचं पारायण असतं, आपल्याला अध्याय वाचणं गरजेचे असतात, ते वेळेवरती होणं गरजेचं असतं, त्यामुळे आपली जी स्पीड असते ती खूप असते आणि त्यामध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला एवढं समजत नाही. काही सेवेकरी आहे की त्यांना समजतं, ज्यांचे खूप पारायण झालेले आहे त्यांना इझी समजतं की या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे नेमकं. पण जे सेवेकरी नवीन आहे, त्यांना माहिती नाहीये की या ग्रंथामध्ये काय दिलं आहे, त्यांच्यासाठी मी आज अतिशय सोपी आणि साधी सेवा घेऊन आली आहे. तर करायचं काय आहे? जसं आपल्या नित्यसेवेमध्ये 3 अध्याय 11 माळी असतात, तसंच आपल्याला गुरुचरित्र नित्यसेवा करायची आहे. तर ती कशी? ऐकून घ्या. तर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचा दररोज एक अध्याय वाचायचा आहे. हो, दररोज एक अध्याय. 53 दिवसामध्ये 53 अध्याय वाचून काढायचे आहेत आणि असं केलं तर आपलं गुरुचरित्र एक पारायण होऊन जाईल. कोणतेही नियम अटी नाहीये. नियम एवढाच आहे की जेवण करायच्या अगोदर आपल्याला हा एक अध्याय आहे तो वाचायचा आहे. तर आम्ही कांदा लसूण खाऊ शकतो का? आम्ही ब्रह्मचर्या पाळायची का? बाहेर जायचं का? परान्न खायचं का? जमिनीवर झोपायचं का? असले कुठलेही नियम याला नाहीये. तुम्हाला फक्त नियम एकच पाळायचा आहे की जे आपण जेवण करतो त्या जेवणाच्या अगोदर सकाळी आपली देवपूजा झाली की आपल्याला अध्याय वाचायला बसायचं आहे. एवढंच. आणि एक अध्याय आहे, तुम्ही मराठी भावार्थ मी स्पेशली तुम्हाला सांगेल की तुम्ही मराठी भावार्थ पण वाचा. कारण की कसं होतं, आपण मराठी भावार्थ वाचला की आपल्याला ते जास्त समजतं. आपण जे संस्कृत वाचन करतोच आहे, पण आपण जर मराठी भावार्थ वाचला तर त्या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलं आहे, गुरुकृपा कशी झालेली आहे, दत्त महाराजांच्या लीला काय आहेत, हे आपल्याला समजायला खूप सोपं जातं. आणि कसं होऊन जातं ना, जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा मराठी भावार्थ वाचला जात नाही, आपण फक्त संस्कृत वाचत असतो. जेवढं आपल्याला समजायला पाहिजे तेवढं आपल्याला समजत नाही. तर आपल्याला वाचायचं आहे गुरुचरित्रातील दररोज एक अध्याय. असं केल्याने आपले जे हे आहे पारायण होईल, 53 दिवसाचं एक पारायण होईल, वाचायलाही सोपं जातं. आणि मेन म्हणजे कसं होतं, भरपूर जणांची इच्छा आहे पारायण करण्याची, तर मला सांगायला आनंद होईल की आपला जो स्वामी समर्थ सेवा परिवार ग्रुप आहे तो खूप छान चालू आहे. त्यावरती 9:30 वाजता सेवाही होते. ज्यांना कोणाला त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांनी इन्स्टाला मला मेसेज करू शकता की त्या ग्रुपमध्ये सेवा करण्याची ज्यांना इच्छा आहे भरपूर, त्यांनी मला मेसेज करा. ह्या पद्धतीने तुम्ही हे जे वाचन आहे ते केलं तर तुम्हाला अतिशय शीघ्र फलदायी भेटेल, गुरुकृपा लाभेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी.